नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका अति महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरताची भरती प्रक्रिया सुरू आहे सध्या, अजूनही संपलेली नाही आहे. तर याच्यामध्ये वनरक्षक पदाकरिता जी नियुक्ती आहे, ती ठाणे आणि नागपूर जिथं सगळ्यात जास्त विद्यार्थी होते, त्यांची अजून बाकी आहे. तर तुम्ही जर बघाल वेबसाईटवर जर पाहाल, तर इथं हे आहे. हं. वेबसाईटवरती पाहाल तर इथं भरती प्रक्रियेच्या तुम्हाला इथे मेडिकल संदर्भात माहिती देण्यात येईल असं सांगण्यात येतं. ओके. नॉर्मली इथं काय करतं, की ही इथं फायनल सिलेक्शन लिस्ट आणि इथं तुम्हालाच काय करेल, की नवीन प्रसिद्धीपत्रक येईल न्यू म्हणून असं येऊन जाणार आहे. तुम्हाला याच्यासाठी ठाणे विभागासाठी आणि त्याच्यानंतरनं नागपूर विभागासाठी या दोघांसाठी काय करण्यात की येणार आहे. आता उद्या लोकसभेचा निकाल लागणार आहे. लक्षात घ्या, की निकाल लागणार आहे उद्या. त्याच्यानंतरनं जर पाहिलं तुम्ही, तर निकाल लागल्यानंतर जोपर्यंत गव्हर्नमेंट काय होते, बनत नाही. म्हणजे गव्हर्नमेंट बनत असते. नवीन पंतप्रधान बनतील, नवीन कॅबिनेट मिनिस्टर बनतील. ज्यावेळेस बनते, त्याच्यानंतरनं काय होतं, की निवडणूक आयोग एक प्रेस कॉन्फरन्स घेतं आणि त्या कॉन्फरन्सद्वारे सांगतं, की ही जी आचारसंहिता आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हे काय की संपलेलं आहे. असं काय करतं, की डिक्लेअर करतं. त्यावेळेस आचारसंहिता संपली असं सांगण्यात येतं. आजचा आहे 3 तारीख. उद्या 4 तारखेला निकाल लागेल आणि त्याच्यानंतरनं जर बघितलं तुम्ही, तर इथं या आठवड्यात तर मला वाटत नाही, की गव्हर्नमेंट बनेल. गव्हर्नमेंट या आठवड्यात कुठेतरी बनेल. ओके, या आठवड्यात कुठेतरी काय करतं, की गव्हर्नमेंट बनेल. तर इथं जर गव्हर्नमेंट बनेल, तर त्याच दिवशी काय करेल, की आचारसंहिता संपण्यात येईल असं होईल आणि त्यातूनच काय करते, की प्रत्येक विभाग काय करेल, की ॲक्टिव्ह होईल आणि पुढची प्रक्रिया सुरू करेल. आता याच्यामध्ये मला एकाच गोष्टीची काळजी वाटत आहे, ते म्हणजे हे प्रसिद्धीपत्रक. हे आहे पनवेल महानगरपालिकेचं प्रसिद्धीपत्रक. याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16/3/2023 पासून सुरू झालेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तुम्ही, तर ई-सी-आय कडील एक प्रेस नोट आहे. ई-सी-आय प्रेस नोट 100/2024 24/5/2024 अन्वये विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अधिसूचना 31/5/2024 रोजी प्रसिद्ध होऊन निवडणूक ही 26/6/2024 रोजी होणार आहे. मतमोजी 1/7/2024 रोजी संपणार आहे. आणि या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती 5/7/2024 रोजी पूर्ण करवायची आहे. सदर प्रेस नोटनुसार या निवडणुकीची आचारसंहिता ही 24/5/2024 पासून ती 5/7/2024 पर्यंत लागू आहे. बघा याचा अर्थ असा आहे, की आचारसंहिता अजूनही लागू आहे. तर त्यामुळे नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या विद्यार्थ्यांना सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांक 15/6/2024 ऐवजी 31/7/2024 आणि आचारसंहिता संपुष्ट आल्यानंतर नियुक्ती आदेश देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना रुजू होण्याचा अंतिम तारीख हे 30 दिवसापासून राहणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना जर 5 तारखेपासून जर भेटली, म्हणजे 6 वगैरे भेटून तर काय करेल की त्यांना ते 1 महिन्यापर्यंत कालावधी भेटेल. आणि हे होतं. तर हे थोडंसं काळजी करण्याचा घटक आहे. कारण की परत विद्यार्थ्यांना जुलैपर्यंत म्हणजे अजून 1 महिना कमीत कमी वाट पाहायला लागू शकते. ओके. वाट पाहायला लागू शकते. तर ही एक थोडी याची माहिती होती. तर अशा आता बघूयात आपण काय करूयात, की या दोघांसाठी काही प्रयत्न करता आले तर प्रयत्न करूयात. माझ्या लेव्हलला मी बघेल नागपूरला असेल तर काहीतरी प्रयत्न करेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.